संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाला काही तास उरले असताना इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत घट झाली असून इंद्रायणी नदीच्या पुलावरून वाहणारं पाणी हे कमी झालं। मात्र पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय पुलावरून वाहतूक सुरू होणार नाही। त्यामुळे प्रस्थान सोहळा मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीतच होणार आहे। रात्री माऊलींचे अश्व ज्या पुलावर आले त्याच पुलावरून सोहळा मार्गस्थ होईल। आज आळंदीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा संपन्न होतोय। मात्र या वर्षीच्या पालखी प्रस्थान सोहळ्यावरती अतिवृष्टीचं सावट आहे आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर हीच माझ्या पाठीमागे असणारी ही जी इंद्रायणी नदी आहे ती गेल्या 2 दिवसापासून दुथडी भरून वाहत होती। हा संपूर्ण जो परिसर आहे तो पूर्ण जलमय झाला होता आणि ह्या नदीवरील या इंद्रायणी मातेवरील हे जे 4ही महत्त्वाचे पूल आहेत हे 4ही पूल पाण्याखाली गेले होते। ही जी पाण्याची पातळी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि त्यामुळे या पुलाचा कोणताही भाग तर पाण्यामध्ये दिसत नव्हता, अशी काहीशी परिस्थिती होती। आता इंद्रायणी नदीवरील हे 4ही जे पूल आहेत ते आता खरंतर थोडेफार का होईना या पुलाच्या खालून आता पाणी जायला सुरुवात झालेली आहे। पूल जरा मोकळे झालेले आहेत, मात्र रहदारीसाठी हे पूल आजही खरंतर खुले केलेले नाही आहेत। या 4ही पुलांवरती जर आपण पाहिलं तर 4ही पुलांचे बॅरिकेड वाहून गेलेले आहेत। ब्रिजवरनं ही जी पालखी जाणार आहे त्या ब्रिजवरती तशीच काहीशी तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तिथे जी बॅरिकेड आहे ती बॅरिकेडची सिस्टीम सुरू केली जाते। तेथील जे पाईप वाहून आले तेही कापले गेलेत। अशा संपूर्ण परिस्थितीमध्ये हा जो पालखी सोहळा आहे तो उद्या मार्गस्थ होताना एकंदरीत पाहायला मिळेल। मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर हा पालखी प्रस्थान सोहळ्यावरती या अतिवृष्टीचं सावट आहे आणि अतिवृष्टीच्या सावटामुळे आळंदीमध्ये पिण्याचं पाणी असेल, वीज असेल, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या खरं तर आता उपलब्ध नाही आहेत। त्यामुळे वारकऱ्यांना सरकारने जे आव्हान केलंय त्या आव्हानानुसार वारकऱ्यांनीही आहे त्याच ठिकाणी थांबलं पाहिजे आणि पुणे अशा ठिकाणी खरं तर या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे। अशीच काहीशी परिस्थिती आत्ता तरी आळंदीमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये। कॅमेरामन सचिन कांबळेसह तुषार जरेकर, पुढारी न्यूज, आळंदी, पुणे।